नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। कोपरी बारा बंगला परिसरात सध्या आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आहोत आणि बारा बंगला परिसरातील उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम जे आहे ते ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते संपन्न होतं। या भूमिपूजनाच्या सोहळ्याला आपण पाहू शकतो परिसरातील महायुतीचे तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक आपल्याला पाहायला मिळतात आणि ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बारा बंगला परिसरातील उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यातील प्रसिद्ध परिसर म्हणून कोपरी परिसरातील बारा बंगला परिसराला ओळखलं जातं आणि अशातच अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, या परिसरातील नागरिक असतील, ठाणेकर असतील, येथे मॉर्निंग वॉकला येत असतात। हा परिसर निसर्गाच्या सानिध्यात सौंदर्याने फुललेला आहे आणि अशातच आपण पाहू शकतो कोपरी येथील या बारा बंगला परिसरातील उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम जे आहे ते ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होताना आपल्याला पाहायला मिळते। भूमिपूजनाचा हा सोहळा जो आहे तो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून खरं तर या सुंदर अशा कामाला सुरुवात होते आणि परिसरातील नागरिक असतील, महायुतीचे अनेक पदाधिकारी असतील, तेही या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। बारा बंगला परिसरात हे उद्यान उभारलं जाणार आहे आणि इथे येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी, ठाणेकरांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण उद्यान ठरणार आहे आणि ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो नव्याने बांधण्यात येणाऱ्या उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन होताना आपल्याला पाहायला मिळते। परिसरातील नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकतो या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल। मोठ्या प्रमाणात बारा बंगला परिसरामध्ये ठाणेकर येत असतात आणि मॉर्निंग वॉक असेल, एक विरंगुळा आणि फिरण्याचं ठिकाण म्हणून हा बारा बंगला परिसर जो आहे तो प्रचंड प्रसिद्ध आहे आणि अशातच या परिसरामध्ये उद्यान बांधण्याच्या कामाचा हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा येथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं। या भूमिपूजन सोहळ्याला परिसरातील अनेक नागरिक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महायुतीचे पदाधिकारी असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा येथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं। गणपती बाप्पा काय करू आता आवाज आला हे बघू रे फोटो भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कोपरी परिसरातील बारा बंगला परिसरात आपण बघू शकतो नव्याने उद्यान जे आहे ते उभारलं जाणार आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली होती आणि आता कशा प्रकारे काम केलं जाणार आहे या संपूर्ण कामाचा आढावा खासदारांच्या माध्यमातून घेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि जे
आर्किटेक्चर येथे असणार आहे, ज्यांच्या माध्यमातून येथे उद्यान उभारलं जाणार आहे, त्यांच्याशी संवाद साधून संपूर्ण कामाचा आढावा घेताना आपल्याला खासदार नरेश म्हस्के पाहायला मिळतात. कशा प्रकारे उद्यान इथे असणार आहे आणि इथे आल्याच्या नंतर जे ठाणेकर किंवा जे नागरिक इथे येणार आहेत त्यांना कशा प्रकारे सगळ्या सुखसुविधा मिळतील या संपूर्ण विषयी आपण बघू शकतो. खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून चर्चा करून हे काम कसं करायचं याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून येथे देण्यात येत आहेत. सोबतच देखभाल कशा प्रकारे केली जाईल या सगळ्या बाबींवर चर्चा करताना आपल्याला खासदार पाहायला मिळतात. अगदी बारकाईने सगळ्या बाबींविषयी चर्चा करून आपण बघू शकतो कशा प्रकारे काम असावं या बाबींचा विचार करताना आणि संवाद साधताना आपल्याला ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के पाहायला मिळतात. वेगळं काहीतरी डिझाईन घ्या ना, म्हणजे आहे त्याच्यामध्ये पण जरा असं वेगळं काहीतरी असं वाटलं पाहिजे. आपण बघू ना नंतर. नाही माझा नको. अरे कळा रे, माझा झाला नाही. ठाण्यातील सुप्रसिद्ध असा कोपरी बाराबंगला परिसर आणि मोठ्या प्रमाणात ठाणेकर या परिसरामध्ये येत असतात, मॉर्निंग वॉकला येत असतात, ज्येष्ठ नागरिक येत असतात आणि अशातच या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते नवीन उद्यान जे आहे ते उभारलं जाणार आहे आणि उद्यान सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा येथे संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भूमिपूजनाचा सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. संपूर्ण कामकाजाचा आढावा घेताना आपल्याला खासदार पाहायला मिळतात कशा प्रकारे हे काम असणार आहे. इथे येणाऱ्या ठाणेकरांना कशा प्रकारे या उद्यानाचा येऊन इथे बसावं, म्हणजे कार्यक्रम सोडून तिथे येऊन थोडंसं बसावं असंही वाटलं. हॅपीनेस असं वाटावं. मागणी होती का लोकमतला परवा व्हायला पाहिजे. हे आलं होतं पेपरला. चालेल चांगलं. आधी हे कवर्ड नव्हतं ना? नाही, ओपन होतं. आता उलट ते 12 महिने दिले. हो ठीक. भूमिपूजनानंतर बाराबंगला परिसरातील या परिसराचा आढावा घेताना आपल्याला खासदार नरेश म्हस्के पाहायला मिळतात. ठाण्यातील सुप्रसिद्ध असं बाराबंगला हे ठिकाण आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात ठाणेकर येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे ठिकाण आहे आणि
या संपूर्ण परिसरातील उद्यानांचा सुशोभीकरणाचा काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाची या ठिकाणी आपण बघू शकतो सुरुवात झालेली आहे। शेड पाहिजे होती आपण बोला की मी शेड टाकून देतो त्या शेडमध्ये आता एवढे शेडमध्ये एकत्र रुपये मागणी सामान्य शेडमध्ये बसतो खराब होतो साहेब एवढे हाफ शेड जागा आहे ना इथं स्किपिंग उभं ठेवू आपण पूर्ण नाही होणार नाही पूर्ण नाहीच आहे अच्छा हां म्हणजे पावसात पण व्यायाम करताना आपल्या पैसे आपल्याला सांगितलं काय समजलं बजरंग बली की गणपती बाप्पा त्यावेळी रिपेअर केलं होतं ना रे घेतलं लहान मुलं आहेत ना ते बाराबंगला परिसरातील या उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा येथे संपन्न झालेला आहे। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। त्यांना बोललो तुम्ही एक लेटर द्या करून देतो अरे आता आपण ते बनवतो मी तेवढं सुंदर बनवतोय तुम्ही बघा डायरेक्ट तिथे चालू करा मोठं बनवतोय एवढं दिसायला मोठं आहे हा तुम्हीच करा ना हे सगळं तुम्हाला एवढं सुंदर मोठं बनवतो त्याच्यावर ऐका आपण शेड टाकतो पण अट्रॅक्टिव्ह फॅब्रिकची शेड आहे त्यामुळे तुम्ही पावसात पण लाइटिंग बिटिंग सगळं करतो त्यामुळे तुम्ही करू शकता फक्त दिवसभर संगीत नको सकाळी लक्ष हा एवढं एकदम सुंदर करतो तुम्हाला म्हणायचं झालं बाराबंगला परिसरामधील जे एम्पी थिएटर होतं त्याचं पूर्ण नव्याने आपण त्या ठिकाणी बांधणी करतोय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या
प्रयत्नाने आपण हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आउटडोअर फिटनेस सेंटर आहे. सातत्याने लहान मुलं आणि हे करून त्याच्या नादुरुस्त होत असतात, ते सुद्धा नवीन लावण्याचं काम, त्या ठिकाणी सुद्धा शेड करण्याचं काम करतो आहे. लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि लोकांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करण्याचं काम करतो आहे असं त्यांनी ठाणेदाराशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे. ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे जिल्ह्यात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. नमस्कार.